या आठवड्यातल्या 5 शासकीय घडामोडींचा आढावा घेऊया दिल्ली ते मुंबई या न्यूज रील मधून। या माहितीपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी। माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन चित्रपटांसाठीचा प्रतिष्ठित 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच मिफ 15 ते 21 जून 2026 या कालावधीत मुंबईतील NFDC संकुलात रंगणार आहे। मिफसाठी चित्रपट प्रवेशिका स्वीकारण्यास सुरुवात झाली असून अंतिम मुदत 12 एप्रिल 2026 आहे। तसेच वेल्स डॉग बाजारची दुसरी आवृत्ती मिफच्या सोबतच 16 ते 18 जून 2026 दरम्यान आयोजित केली जाणार आहे। पश्चिम आशियातील बदलत्या भूराजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यात पेट्रोलियम उत्पादनांचा अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पावलं उचलली आहेत। मुंबईमध्ये मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, कृषी विभाग व तेल विपणन कंपन्यांद्वारे सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला। पायाभूत सुविधांना वेग देताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर ते महामार्ग 48 वरील तवा गावापर्यंतच्या 4 पदरी द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठी कंत्राट मंजूर केलं आहे। करदात्यांच्या सुविधेसाठी करदाता सेवा महासंचालनालयाने GST आणि तक्रार निवारण विषयावर परिसंवाद आयोजित केला होता। याद्वारे करदात्यांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला जाईल। केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने मुंबईत बॉम्बे पारशी पंचायतीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या सार्वत्रिक पारशी नोंदणी मोहिमेदरम्यान जिओ पारशी पोर्टलवर सुमारे 300 नवीन नोंदण्या पूर्ण झाल्या। पारशी समाजातील व्यक्तींपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचवण्याच्या दृष्टीने ही मोहीम एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। ही सर्व माहिती भारत सरकारच्या अधिकृत न्यूज पोर्टल अर्थात PIB पोर्टलवर उपलब्ध आहे। त्याची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये न्यूज लिहा आणि मी तुम्हाला त्याची लिंक मेसेजमध्ये पाठवेन। ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, PIB मुंबईला फॉलो करताय ना?